हायर लॅटिट्यूड जनरली हॅव ग्रेटर बायोडायव्हर्सिटी दॅन लोअर लॅटिट्यूड. चुकीचं हे स्टेटमेंट कसं आहे पाहूया आपण एक बेसिकच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. समजा पृथ्वी पकडली आणि इक्वेटर जे असतं आपण त्याला लोअर लॅटिट्यूड म्हणतो. जसं आपण पोलकडे जाऊ तसं आपण त्याला हायर लॅटिट्यूड म्हणतो. आपण पाहिलेलं आहे जॉग्राफीमध्ये सुद्धा पाहतो सगळ्यात जास्त सूर्यकिरण कुठं पडतात तर ह्या इक्वेटर रिजनमध्ये किंवा आपण त्याला ट्रॉपिकल एरिया म्हणू, ट्रॉपिकल रिजनमध्ये. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त फॉरेस्टसुद्धा इथं असतात, सगळ्यात जास्त टेम्परेचरसुद्धा इथंच असतं, सगळ्यात जास्त रेनफॉलसुद्धा इथंच असतं. त्याच्यामुळं बायोडायव्हर्सिटीसुद्धा सगळ्यात जास्त याच भागात असते. ठीक आहे, त्याच्यामुळं स्टेटमेंट ए हे चुकीचं आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या सिरियस MPSC ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवरती. काल आपण एन्व्हायरमेंट सिरीजवरचा लास्ट व्हिडिओ पाहिलेला आहे आणि आज आपण 2019 ते 2024मध्ये आयोगाने एन्व्हायरमेंट यावरती कोणते कोणते प्रश्न विचारलेले आहेत हे आपण पाहणार आहोत. आपल्या सिरीजमध्ये आपण जवळपास सर्वच सब पॉईंट्स एन्व्हायरमेंटचे कव्हर केलेले आहेत. फक्त 1-2 जसे की एंडेंजर्ड स्पीसीज वगैरे असतील ते आज आपण PYQच्या सोबत पाहणार आहोत. चला तर मग 2019च्या पेपरनी सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न हरितगृह वायूच्या रिलेटेड आहे. हरितगृह वायूच्या परिणामाच्या संदर्भातले विधानं दिलेली आहेत, त्याच्यातले आपल्याला बरोबर विधान ओळखायचं आहे. ठीक आहे, 1970 पर्यंत आपल्या पृथ्वीचे 100 वर्षात 1 डिग्री सेल्सिअसने तापमान वाढत होते. ठीक आहे, ही फॅक्ट आहे आणि जरी ही फॅक्ट एक्झाममध्ये तुम्हाला माहीत नसली तरी बाकीच्या 3 स्टेटमेंट्सवरून आन्सर काढायचं आहे. ठीक आहे, हे स्टेटमेंट बरोबर आहे. जरी हे स्टेटमेंट तुम्हाला माहीत नसेल बरोबर आहे तरी आपण खालचे स्टेटमेंट्स पाहूया. गेल्या 20 वर्षात आपल्या पृथ्वीचे दर 100 वर्षात 10 डिग्री सेल्सिअसने तापमान वाढत आहे. म्हणजे ह्या 2 स्टेटमेंटवरून काय कळतं की हे 2 स्टेटमेंट एकमेकांना कॉन्ट्राडिक्टरी आहेत. कोणत्या तरी एकच स्टेटमेंट बरोबर असणार आहे. ठीक आहे, तर सेकंड स्टेटमेंट जे आहे ते एकदम एक्स्ट्रीम बोललेलं आहे. 100 वर्षामध्ये 10 डिग्री सेल्सिअस तापमान वाढणे आणि इथं म्हणलेले 100 वर्षात 1 डिग्री सेल्सिअसने. ठीक आहे, हे एवढं एक्स्ट्रीम आहे की इथं कोणते लिव्हिंग बिईंग सुद्धा जिवंत राहू शकणार नाही जर एवढे टेम्परेचर वाढत असेल तर. ठीक आहे, म्हणून स्टेटमेंट बी हे रॉंग येतं आणि स्टेटमेंट अ हे आपल्याला ह्याच्यावरून कळते की बरोबर आहे. हे दोन्ही तर सोबत येणार नाहीत म्हणून एक स्टेटमेंट गेलं आणि ब मुळे हे सुद्धा स्टेटमेंट गेलं. म्हणून आता उरले 2 आणि 4. 2 आणि 4 मध्ये कॉमन आहे क. आता बघा, क हे स्टेटमेंट याचा अर्थ बरोबर आहे. जगाच्या निरनिराळ्या भागातील बहुतेक हिमनद्या मागे सरकत आहे. बरोबर आहे, क्लायमेट चेंजमुळे जे काही ग्लोबल वॉर्मिंगमुळे हे स्टेटमेंट बरोबर आहे. शेवटचं स्टेटमेंट काय म्हणते, एल निनोची वारंवारता व परिणामाची तीव्रता वाढत आहे. बरोबर आहे, क्लायमेट चेंजमुळे एल निनो सुद्धा त्याची वारंवारता वाढताना दिसत आहे. म्हणून स्टेटमेंट अ क ड बरोबर आहे, ऑप्शन नंबर 4. चला तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा, पुढचा प्रश्न आहे, काही कन्सेप्ट दिलेले आहेत आणि त्याचा अर्थ विचारलेला आहे आपल्याला. तर कचरा डेपो, आपल्याला कचरा डेपो माहीतच असते, जिथं आपण काय करतो कचरा नेऊन टाकतो. कचरा टाकणे हे कचरा डेपो. अला 2 जर म्हटलं तर हे 3 आणि 4 कटलं आणि ब ला 1 ऑटोमॅटिकली लागून जाते. भस्म करणे म्हणजे कचरा जाळणे. ठीक आहे, शब्दशःच आहे. त्याच्यानंतर आपण एक पायरोलिसिस ही जी कन्सेप्ट आहे आपण सायन्समध्ये पाहिलेली असते किंवा ह्या शब्दाची फोड जरी केली आपण, पायरो आणि लायसिस. लायसिस म्हणजे काहीतरी आपण नष्ट करतोय म्हणजेच कंबशन, जाळतोय. ठीक आहे, पायरोलायसिस ह्याचा अर्थच होतो की इन अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन आपण काहीतरी कंबशन करतोय. ठीक आहे, तर डीला ऑप्शन नंबर 3 म्हणजे बघा, डीला 3 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे आणि ढवळणे म्हणजे काय, जमिनीवर कचरा पसरवणे. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा, पुढचा प्रश्न आहे, सूक्ष्म तुषारांचा हवामानावरील परिणाम विचारला आहे. सूक्ष्म तुषार म्हणजे काय, एरोसोल्स. बघा, एरोसोल्स म्हणजे जनरली जर पाहायला गेलं आपण स्प्रे वापरतो. स्प्रेमध्ये जे बटन दाबल्याच्या नंतर बाहेर उडतं ते एरोसोल्स आहेत, म्हणजे पाण्याचे कण आहेत. तर ह्याचा हवामानावरचा परिणाम विचारलेला आहे आपल्याला. म्हणजे हवामानामध्ये जे बाष्प असतं, वॉटरच्या स्वरूपातले जे एरोसोल्स असतं ते आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे, बघा, सूर्यप्रकाशाचे थेट आकाशात परावर्तन करतं म्हणजेच काय करते, रिफ्लेक्ट बॅक द सनलाईट. बरोबर आहे. त्याच्यानंतर अप्रत्यक्षरित्या ढगांना प्रखर परावर्तक बनवतात. बरोबर आहे, क्लाउडला ब्राईटर सुद्धा बनवतात हे. त्याच्यानंतर सूक्ष्म तुषारांचा हवामान प्रणालीवर निव्वळ थंड परिणाम म्हणजे कुलिंग इफेक्ट. बरोबर आहे, जे काही ड्रॉपलेट्स एरोसोल्स आहेत ते कुलिंग इफेक्ट तयार करतात. त्याच्यानंतर मानवनिर्मित सूक्ष्म तुषारांमुळे नागरी तापमान वाढीस काही प्रमाणात आळा बसतो. बरोबर आहे, म्हणजेच काय म्हटलेलं आहे की इट इम्पॅक्ट एरोसोल इम्पॅक्ट्स ग्लोबल वॉर्मिंग टू सम एक्सटेंट. आणि जेव्हा आपण पाहू की एरोसोल्स असतात हे एक तर टेम्परेचर म्हणजे जे काही सनलाईट आहे त्याला परावर्तित करत आहे, म्हणून जे काही खाली टेम्परेचर राहणार आहे ते कमी राहणार आहे. त्याच्यामुळं एक ग्लोबल वॉर्मिंगला सुद्धा आळा घालण्यासाठी ते मदत करते. म्हणून ड स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. अशा प्रकारे अ ब क ड ऑप्शन क्रमांक 4. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील लोकांचे
आरोग्य खालवण्यास खालीलपैकी कोणता महत्त्वाचा घटक कारणीभूत आहे? मेजर कॉज आपल्याला विचारायला आहे. म्हणजे याच्यातलं आता हे पाहितलं एअर पोल्युशन, नॉईज पोल्युशन, वॉटर पोल्युशन, सॉईल पोल्युशन हे सर्वच घटक आपल्याला हेल्थवरती परिणाम करतात. परंतु मेजर कॉज, आता मेजर कॉज जर पाहायला गेलं बघा, वॉटर पोल्युशन, वॉटरपासून सगळ्यात जास्त आपल्याला डिसीजेस होतात. ठीक आहे. आणि गव्हर्नमेंट वॉटरच्या रिलेटेड खूप साऱ्या स्कीमसुद्धा आणत असतं. म्हणजे वॉटर हा खूप महत्त्वाचा भाग आहे. जरी हे तिन्ही हेल्थवरती आपल्याला इम्पॅक्ट करत असले तरी मेजर कॉज जर म्हणायला गेलं तर वॉटर पोल्युशन, ह्याच्यातून होणारे मेजर डिसीजेस किंवा गव्हर्नमेंटच्या व्हेरियस वॉटरच्या रिलेटेड असलेल्या स्कीम्स, ह्याच्यातून आपल्याला हे ऑप्शन टिक करायचं आहे. मेजर कॉज कोणता आहे? वॉटर पोल्युशन. ठीक आहे. पुढे जाऊया. बघा, 1992ला रिओ दी जानेरो येथे आयोजित परिषदेतील जैवविविधतेसंबंधीतील करार म्हणजेच काय? कन्व्हेन्शन ऑन बायोडायव्हर्सिटी, आपण जे CBD कालच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. CBDची आपल्याला काय विचारली आहे की एन्फोर्समेंटची डेट विचारलेली आहे. ठीक आहे. तारीख कोणत्या तारखेला तो अंमलात आलेला आहे. तर बघा, 5 जूनला आपण पाहतो एन्व्हायरमेंट डे आहे, म्हणून हे तर ऑप्शन नाही आहे. आणि इथं जर पाहिलं 19 डिसेंबर 1993 आणि 29 डिसेंबर 1993 जवळचं ऑप्शन आहे. दोन्ही ऑप्शन सेम वाटत आहेत, म्हणून उत्तर ह्या दोघांमध्ये असण्याचे चान्सेस सर्वात जास्त आहेत. बघा, आपण काल पाहताना फक्त पाहिलेले डिसेंबर 1993. ठीक आहे. म्हणजे इथे आपला प्रश्न जवळपास 50-50वर येतो. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला कॉल घ्यायचा आहे की ह्या दोन्हीमध्ये जरी एक्झॅक्ट माहीत नसलं तर कोणता आन्सर लिहायचा आहे. ठीक आहे. आता मी तरी 1 आणि 4 मध्ये जर मला कन्फ्यूज झालं तर मी 4ला आन्सर करत असतो. ठीक आहे. ह्याचा आन्सर सुद्धा 29 डिसेंबर 1993 आहे. हे काही अप्रोचेस आहेत, हे तुम्हाला फॉलो करायचे आहेत. जरी हे सगळ्या क्वेश्चन्समध्ये लागत नसले तरी 10 मधल्या ॲटलिस्ट 4 ते 5 क्वेश्चनमध्ये तरी हे अप्रोचेस लागतात. आणि जेणेकरून तुमचा जो निगेटिव्हमध्ये जाणार आहे हे 10 क्वेश्चन सोडल्याने, ते एक पॉझिटिव्हमध्ये तुम्ही येता. ठीक आहे. कॅल्क्युलेट जर करून पाहिलं तर ह्या गोष्टीचा कधीही फायदाच होतो. ॲप्रोचला धरून राहायचं, जरी इथं चुकलं तर हा ॲप्रोच कुठंतरी दुसरीकडे बरोबर येणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं ह्याचा आन्सर आहे 29 डिसेंबर 1993. चला, आता आपल्याला पुढचा 2020चा प्रश्नपत्रिका पाहायची आहे. ह्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 31, खालीलपैकी कोणत्या प्राण्यांच्या जाती 1952च्या फार पूर्वी नष्ट होणाऱ्या आहेत असे जाहीर करण्यात आले आहे. आता हा एक्सटेन्शन, जे काही प्राणी एक्सटेंड झालेले आहेत त्याची आपण लिस्ट पाहिलेली नाही आहे, तर इथे मी सांगतो ती तुम्ही नोट करून घ्या. तर बघा, कोणते कोणते प्राणी एक्सटेंड झालेले. सगळ्यात पहिल्यांदा म्हटलं तर इंडियन चिता, त्याच्यानंतर 2 हॉर्न रायनो, आणि तिसरं आहे पिंक हेडेड डक. हे तीनच आपल्या इथून एक्सटेंड झालेले आहेत. ठीक आहे. ही फॅक्ट लक्षात ठेवायची आहे. ह्याच्यावरती बरेच प्रश्न आहेत आयोगाचे. आता ह्यालाच झालं, 2020ला झालं, त्याच्यानंतर 2021ला सुद्धा प्रश्न आहे, 2013ला सुद्धा पाठीमागे एक प्रश्न यावरती विचारलेला आहे. ठीक आहे. हे 3 जरी पाठ असले तरी तुमचं सफिशियंट होऊन जाते. बघा, आता प्रश्न काय म्हणतो, 1952च्या फार पूर्वी नष्ट होणाऱ्या प्रजाती कोणत्या आहेत? ऑप्शन बघा काय आहेत आपल्याकडे. एशियन चित्ता, त्याच्यानंतर एशियन एलिफंट, डेझर्ट फॉक्स, गँगेटिक डॉल्फिन. हे तर काय आपण असे पाहिलेलं नाही. ठीक आहे. याचा आन्सर आहे इंडियन चिता किंवा एशियन चिता. चला पुढे चला. वस्तीस्थान नष्ट होणे खालीलपैकी कोणत्या उपक्रमामुळे होऊ शकते? म्हणजे हॅबिटेट डिस्ट्रक्शन, एका लिव्हिंग बिईंगचं किंवा कोणत्याही व्यक्ती असतील यांचं हॅबिटेट डिस्ट्रक्शन कोणत्या गोष्टींमुळे होऊ शकते? बघा, पहिला निर्वनीकरण म्हणजे डिफॉरेस्टेशन, बरोबर आहे. जनावरांचं ह्यामुळे वस्तीस्थान नष्ट होऊ शकते. त्यानंतर दलदलींचे पुनःप्राण म्हणजे रिक्लेमेशन ऑफ मार्शलँड, जसे आपण पाहतो तिथं खाडी वगैरे प्रदेश आहे त्यांनी कन्स्ट्रक्शन केलं जाते, तर तिथलेही जे काही पाण्याखालची बायोडायव्हर्सिटी आहे त्याला इफेक्ट होतो. त्याच्यानंतर जमिनीच्या वापरात होणारे बदल, बरोबर आहे. चेंज इन लँड पॅटर्न, समजा एखाद्या ठिकाणी शेत होतं, एखाद्याने विकत घेऊन तिथं मोठी बिल्डिंग बांधली तर तिथले लोक दुसरीकडे स्थलांतर करणार. तर अशा प्रकारे जमिनीच्या वापरात होणारे बदल ह्यानुसारही हॅबिटेट डिस्ट्रक्शन होतं. त्याच्यानंतर उदरनिर्वाह म्हणजे सबसिस्टंट फार्मिंग, हा एक ॲग्रिकल्चरची टर्म आहे. बघा, सबसिस्टन्स फार्मिंग म्हणजे काय असतो, एक शेतकरी स्वतःला जगण्यापुरतं म्हणजे त्याला स्वतः सबसिस्टन्स होण्यापुरतंच ते त्यात उगवतं किंवा काय करतं तर फार्मिंग करतं, तर त्याला आपण सबसिस्टन्स फार्मिंग म्हणतो. त्याच्यामध्ये हाय लेवलचे केमिकल्स किंवा हायर इनपुट्स वगैरे केले जात नाहीत. त्याच्यामुळे ह्याचा आणि हॅबिटेट डिस्ट्रक्शनचा काही एक संबंध येत नाही. त्याच्यामुळे हा ऑप्शन कटून जातो. तर आन्सर आहे ABC, ऑप्शन क्रमांक 2. चला पुढचा प्रश्न पाहूया. आता आपण हे पाहिलं होतं नॅशनल पार्क आणि राज्य महत्त्वाचे आहेत. भरपूर प्रश्न आयोगाने याच्यावरती विचारलेले आहेत. आता बघा, आपण काय पाहिलं, सिमलीपाल आपण ओडिसामध्ये पाहिलं होतं. Cला 4. त्याच्यानंतर आपण पाहिलं नरमदाफा आपण काय पाहिलं होतं, अरुणाचल प्रदेश. एवढा त्याच्यावरून आन्सर निघतं आपलं. Cला 4 आणि Aला 3.
ठीक आहे, ह्याच्यावरून आपला आन्सर निघतं. परंतु आपण पाहूया पुढे काय म्हटलेलं आहे. भगवान महावीर आपण जे मुल्लेम नॅशनल पार्क पाहिलेलं होतं गोव्यामध्ये, तर त्यालाच जोडून असलेलं हे अभयारण्य आहे भगवान महावीर. तर हे गोव्यामध्ये येतं. त्याच्यानंतर दुधवा. आता आपण जर पाहितलं दुधवा हे UP मध्ये येते, परंतु इथं उत्तराखंड दिलेलं आहे, म्हणून ही जोडी लागत नाही. त्यामुळे आयोगानं हा प्रश्न हॅश केलेला आहे, नाहीतर ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर राहिलं असतं. ठीक आहे, तर आन्सर तुम्ही लक्षात ठेवा, ह्याचं हा प्रश्न हॅश झालेला आहे. ठीक आहे, सॉरी. त्याच्यानंतर पुढे जाऊया. आता बघा, हा प्रश्न आहे आवाजाची पातळी आणि त्याचे कार्य. म्हणजे हे काय आपण अशा गोष्टी पाठ करत नाहीत, परंतु इथं ह्याच्यावरती व्यवस्थित वाचून आपल्याला सुटू शकतो. जरी आपण ह्याच्यातलं पाहिलं, सगळ्यात डेंजरस काय आहे ह्याच्यातलं, कायमची श्रवण क्षमतेची हानी. तर ह्याच्यातलं सगळ्यात जास्त पातळी कोणती आहे, 100 dB. तर ह्याला हे सरळ सरळ लावून द्यायचं. एला 3, बघा एला 3, एला 3 हे दोन ऑप्शन कटले. त्याच्यानंतर बी ऑटोमॅटिकली लागून जातं 40 dB झोपेत अडथळा. त्याच्यानंतर उरलं काय 70 dB आणि 90 dB कार्यक्षमतेची हानी आणि भाषणात व्यत्यय. ह्या दोन्हीपैकी ह्या आणि ह्या दोन्ही ऑप्शनपैकी आपल्याला सगळ्यात जास्त सिरियस काय दिसतंय, भाषणात व्यत्यय की कार्यक्षमतेची हानी, तर कार्यक्षमतेची हानी. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त वालं डीला 2 लावून द्यायचं. ठीक आहे, डीला 2. अशा प्रकारे आपल्या ह्याचा आन्सर 2 आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे प्राणी किंवा त्याचे महत्त्व. प्राणी आणि त्यांचे महत्त्व. आता आपण एक सहज आहे, आपण काय पाहतो, कीटक म्हणजे इन्सेक्ट्स काय करतात, पॉलिनेशनमध्ये हेल्प करतात. ठीक आहे, परागकण वाहक गांडूळ जे असतात आपल्याला जमिनीची सुपीकता ठेवतात, जे आपलं एरेशन वाढवतात, जमिनीमध्ये पोरोसिटी वाढवतात. ठीक आहे, त्याच्यानंतर बेडूक जर म्हटलं तर आपलं कीटकांना खातो आणि सर्प उंदरांपासून संरक्षण करतं. तर हा सोपा कॅटेगरीतला प्रश्न आहे. ठीक आहे, याचा आन्सर आहे 1. जरी एकावरूनच ह्याचा आन्सर लागते, तसं डीला जर आपण पाहिलं गांडूळ, जमिनीची सुपीकता हे सर्वांनाच माहीत असतं. त्याच्यावरून ऑप्शन क्रमांक 1 आपण इझिली लिहू शकतो. सोपा प्रश्न होता. ठीक आहे, चला आता आपण पाहूया 2021चे प्रश्न. क्वेश्चन नंबर 31. आपल्याला काही प्रजाती दिलेल्या आहेत आणि त्याचे प्रकार ओळखायचे आहेत. आताच आपण पाहिलं की आपल्याला लुप्त होणारे कोणतं पाहिलं आपण, गुलाबी डोक्याचे बदक. तर डला 3 जर लावलं तर बघा, हा ऑप्शन कटला, हा कटला. ह्या दोनपैकी एक आन्सर आहे. ठीक आहे, आणि सीला 1 सॉरी, हे ऑटोमॅटिक आपलं लागून जातं. ठीक आहे, आता भारतीय गेंडा आणि आशियाई हत्ती हे 2 उरले. तर ह्याचं सरळ सरळ जर फॅक्ट पाहिली आपण, तर गेंडा धोकादायक असलेल्या प्रजातीत येतो आणि हत्ती हा संवेदनशील प्रजातीत येतो. अशा प्रकारे आपल्या ह्याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2. त्याच्यानंतर चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 32. घातक कचऱ्याची हालचाल विकसित देशामधून कमी विकसित देशामध्ये होऊ नये म्हणून बेसल अधिवेशनामध्ये डॅश येथे आंतरराष्ट्रीय करारावर सह्या केल्या. म्हणजे ही कधी झाली आणि कुठे झाली, बेसल कन्व्हेन्शन. ठीक आहे, एवढं जरी फोकस केलं तरी चालते. आपण काल पाहिलं डायरेक्ट मार्च 1989 मध्ये स्वित्झर्लंड येते. ऑप्शन क्रमांक 4. चला पुढे जाऊया. औद्योगिक प्रदूषित पाण्याचा पुनर्वापर म्हणजेच ग्रीन डॉट कार्यक्रम याची सुरुवात कोणत्या देशात झाली. हा फॅक्च्युअल प्रश्न आहे. तर ह्याची सुरुवात जर्मनीमध्ये झालेली आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूया. परिसंस्थेची रचना व तिच्या कार्याचा अभ्यास म्हणजे परिस्थितिकी ही व्याख्या 1969 मध्ये कोणी दिली आहे. तर आपण पाहितलं, आपण इकॉलॉजीच्या 3 डेफिनेशन्स पाहिलेल्या होत्या आणि त्यातली ही डेफिनेशन दिलेली आहे ओडम या सायंटिस्टने. ठीक आहे, पर्याय क्रमांक 4. सरळ आहे, आपण फर्स्ट लेक्चरमध्येच बेसिकच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. ओझोनमध्ये घट झाल्याने जीवसृष्टीवर खालीलपैकी कोणते परिणाम होतात. सोपा प्रश्न आहे. बघा, माणसाच्या रोगप्रतिकारक क्षमतेचे नुकसान होते. बरोबर आहे, जनरलिस्टिक स्टेटमेंट आहे. त्याच्यानंतर वनस्पतींची वाढ खुंटते. बरोबर आहे. त्याच्यानंतर तापमानात वृद्धी होते. बरोबर आहे. जर ओझोनमध्ये घट झाली तर UV रेज येतील आणि UV रेज वगैरे आल्यामुळे काय होणार, तापमान वाढ होणार. त्याच्यानंतर मोतीबिंदू होण्याचे कारण. ठीक आहे, UV रेज आल्यामुळे ते मानवी शरीराला हानिकारकच आहेत. त्याच्यामुळे त्याचा डोळ्यावरती इफेक्ट होतो आणि मोतीबिंदू होण्याचे त्याचे चान्सेस असतात. ठीक आहे, तो ओझोनमध्ये घट झाल्याने खालीलपैकी सर्वच परिणाम होतात. याचा ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर आहे. चला पुढे आता आपल्याला पाहायचं आहे 2022चे एन्व्हायरमेंटचे प्रश्न क्रमांक 16. प्रश्न काय म्हणतो, भारतात खालीलपैकी कोणता हॉटस्पॉट प्रदेश जैवविविधतेला आपत्ती चिन्ह असल्याच्या संदर्भात धोका असलेला आहे. म्हणजे आपल्याला हॉटस्पॉटवरती प्रश्न विचारलेला आहे. भारतात एकूण 4 हॉटस्पॉट आहेत. सगळ्यात पहिलं म्हटलं तर हिमालया, हे लिहून घ्या, हे आपल्या लेक्चरमध्ये कव्हर नाही केलेलं, हिमालया. त्याच्यानंतर 2 नंबरला आहे वेस्टर्न घाट. ह्याच्यामध्ये श्रीलंका सुद्धा येतो, ही फॅक्ट सुद्धा लक्षात ठेवा, श्रीलंका. त्याच्यानंतर 3 नंबरला आहे इंडो म्यानमार आणि 4 नंबरला आहे सुंदरलँड. ठीक आहे, ह्याच्यात अंदमान निकोबार येतं.
तर अशा प्रकारे हे 4 आपले बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहेत. त्याच्यानुसार आपल्याला विचारलेलं आहे. तर ह्याच्यातलं 4 ऑप्शनमध्ये पाहिलं तर नॉर्थ वेस्ट इंडिया असं काही हॉटस्पॉट नाही आहे, डेक्कन प्लॅटोसुद्धा नाही आहे. वेस्टर्न इंडिया आपल्याला वाटू शकतं वेस्टर्न इंडिया, वेस्टर्न घाट, परंतु वेस्टर्न इंडिया म्हणजे भारताची पूर्णच पश्चिम बाजू हे म्हणते. ठीक आहे, वेस्टर्न इंडिया नाही आहे. तर याचा आन्सर आहे नॉर्थ ईस्टर्न इंडिया, जे की आपलं आपण पाहतो इंडो म्यानमार जो आहे नॉर्थ ईस्टर्न इंडियामधला बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. चला, खालीलपैकी प्रवाळ रंगांची वैशिष्ट्ये कोणती? काल आपण पाहिलं शेवटच्या लेक्चरमध्ये कोरल रीफ्स बाबतीत माहिती पाहिलेली आहे. ठीक आहे, त्याची कॅरेक्टरिस्टिक्स विचारले आहेत. अगदी सोपे प्रश्न आहेत, सिम्पल स्टेटमेंट्स आहेत. दीज आर ओल्डेस्ट लिव्हिंग कम्युनिटीज, बरोबर आहे. हाय बायोमास प्रोड्युसर, बरोबर आहे. बायोमास म्हणजे जे काही त्याचं अति जैव इंधन बायोमास उत्पादक आहेत. त्याच्यानंतर इट इज रिच फ्लोरल अँड फाउनल डायव्हर्सिटी. ठीक आहे, हे सुद्धा बरोबर आहे. दीज आर शॅलो वॉटर ट्रॉपिकल इकोसिस्टीम, बरोबर. ट्रॉपिकल म्हणजे आपलं जे काही ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन आहे ह्याच्या मधात ह्या जे काही कोरल रीफ्स येतात. ठीक आहे, आणि हे शॅलो वॉटरमध्ये आपण काल पाहिलं. ह्याचे 3 टाईप सुद्धा आपण पाहिलेले आहेत. ठीक आहे, डी स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे, ऑल ऑफ द अबव. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. अल्फा बीटा व गामा विविधता म्हणजे काय? आपण पहिल्या बेसिकच्या लेक्चरमध्येच पाहिलेलं आहे. अल्फा बीटा गॅमा डायव्हर्सिटी सोपं आहे. आपण लेक्चरमध्ये पाहिलं होतं की ही कन्सेप्ट कोणी दिलेली आहे अल्फा बीटा गॅमा डायव्हर्सिटी? तर विटाकर यांनी दिली आहे. ठीक आहे, तर ऑप्शन क्रमांक बी आणि डी मध्ये आपल्याला 2 सायंटिस्ट दिलेले आहेत, म्हणून ऑप्शन क्रमांक बी तर कट होऊन जातो, कारण आपल्याला माहिती आहे विटाकर यांनी दिलेले आहे. म्हणून खाली जर ऑप्शनमध्ये पाहिलं गेलं तर ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर सरळ सरळ निघते. तरी आपण पाहूया जैवविविधता मोजण्याचे भौगोलिक प्रमाण, बरोबर आहे. हे अल्फा बीटा गामा डायव्हर्सिटी हे काय करते? तर एक प्रकारे आपलं बायोडायव्हर्सिटीज मोजते, मेजरिंग बायोडायव्हर्सिटी. ठीक आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक सी आणि डी हे दोन्ही बरोबर आहेत. चला, आता प्रश्न क्रमांक 19 पाहूया. राज्य आणि अभयारण्य दिलेले आहेत. ठीक आहे, हा प्रश्न गोवा बघा, गोवा रिपीट झालं. भगवान महावीर, डी ला 2 जर पाहायला गेलं तर हा आणि हा ऑप्शन. ठीक आहे, हे 2 ऑप्शन कटले. त्याच्यानंतर आपण पाहिलेलं आहे पश्चिम बंगालमध्ये कोणता आहे? जलदापारा, हे आपण काल पाहिलेलं आहे. ठीक आहे, सी ला 4 आला आपला आन्सर. ऑप्शन क्रमांक 3. पाहायला गेलं महाराष्ट्रात राधानगरी हे आपल्याला माहिती आहे, आणि आंध्र प्रदेशमध्ये पुलिकत लेक आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. रासायनिक पर्यावरणात खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो? रासायनिक म्हणजेच काय? केमिकल एन्व्हायरमेंट. बघा ऑप्शन पाहूया. तापमान व माती नाही, हे आहे फिजिकल फीचर. त्याच्यानंतर जल व माती हे सुद्धा फिजिकल फीचर आहे. त्याच्यानंतर वनस्पती म्हटलं की ते बायोलॉजिकल फीचरमध्ये येतं, आणि मानवी क्रिया जैव घटक हे सुद्धा बायोलॉजिकल फीचरमध्ये येतं. आपल्याला काय विचारले? केमिकल एन्व्हायरमेंट विचारले. तर केमिकल एन्व्हायरमेंटमधले ह्याच्यातलं कोणतंही येत नाही, त्याच्यामुळं यापैकी नाही, नन ऑफ द अबव हेच आन्सर आहे. चला, आता आपण पाहूया 2023चे एन्व्हायरमेंटचे प्रश्न क्रमांक 16 आपल्याला विचारलेला आहे. घातक कचरा मृदेमध्ये टाकल्यामुळे जैवविविधता कमी होते, बरोबर. जनरलिस्टिक स्टेटमेंट आहे. त्याच्यानंतर नद्यांमध्ये वारंवार पूर येण्यामागे वृक्षतोड कारणीभूत आहे, हे देखील बरोबर आहे. का? कारण वृक्षतोड केल्यामुळे काय होतं? सॉईल इरोजन होतं, आणि त्याच्यामुळे आपल्याला नदीचं पात्र वाढताना दिसते, त्याच्यामुळं नद्यांमध्ये वारंवार पूर येताना दिसतात. त्याच्यानंतर फ्रान्सिस्को मेंडिस यांच्या ऊर्जा क्षेत्रातील कार्यामुळे त्यांना अमेझॉन गांधी म्हणून संबोधतात. ठीक आहे, तर हे स्टेटमेंट आपल्या एक्झाममध्ये क्लिक होत नाही की हे याच्यावरती आपण विचार करत नाही, आणि तिन्ही बरोबर इन्क्लुझिव्ह अप्रोच घेऊन जायचं पाहतो. परंतु आपण जर पाहिलं अमेझॉन गांधी, अमेझॉन काय आहे? अमेझॉन रेन फॉरेस्ट कुठं आहे? ब्राझीलमध्ये. ठीक आहे, तर हे अमेझॉन अशी त्यांना समजा जर पदवी देण्यात आलेली असेल, त्यांचं ऊर्जा क्षेत्रातलं तर कार्य नक्कीच नसणार आहे. ठीक आहे, याच्यामुळे हे स्टेटमेंट चूक आहे. ह्याचं खरं आन्सर आहे अ आणि ब, बरोबर. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. मातीतील नायट्रोजन खत जीवाणूद्वारे तोडल्यास डॅश डॅश मुक्त होते. म्हणजेच आपल्याला सरळ सरळ विचारले की जे काय जेव्हा आपण नायट्रोजनस फर्टिलायझर अप्लाय करतो तर त्या फर्टिलायझरला कोणत्या फॉर्ममध्ये प्लांट्स हे अपटेक करतात. ठीक आहे, तर प्लांट्स कोणतेही नायट्रोजन असू द्या, कोणत्याही प्रकारे जमिनीमध्ये येऊ द्या, ते नायट्रेटच्या फॉर्ममध्येच म्हणजे NO3- मध्येच अपटेक करतात. तर याचं आन्सर आहे नायट्रोजन ट्रायऑक्साईड. ठीक आहे, हा सायन्समधला प्रश्न आहे, नायट्रोजन सायकलमधला. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे जाऊया. ओझोन संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? बघा, ओझोनला पृथ्वीचे रक्षण कवच म्हणतात, बरोबर आहे. त्याच्यानंतर 1985 मध्ये अमेझॉन थराला छिद्र पडल्याचे स्पष्ट सुद्धा झालेले आहे, हे सुद्धा आपण कालच्या लेक्चरमध्ये क्लायमेटच्या लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत हे स्टेटमेंट सगळे. 16 सप्टेंबर हा जागतिक ओझोन दिवस म्हणून साजरा केला जातो, हे देखील स्टेटमेंट बरोबर आहे. 1989 मध्ये ओझोन क्षयास कारणीभूत रसायन वापरावर बंदी घालण्यात आली, बरोबर. 1990 आपण काय पाहिलं होतं? मॉन्ट्रियल प्रोटोकॉल पाहिलं, त्याच्यानुसार हे ड स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. अ ब क ड वरीलपैकी सर्व विधाने बरोबर.
पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणता परिस्थितिकी मनोऱ्याचा प्रकार नाही? ठीक आहे, इकॉलॉजिकल पिरामिड कोणतं नाही म्हटलंय आपल्याला. ठीक आहे, आपण 3 प्रकारचे इकॉलॉजिकल पिरामिड पाहिले होते. एक म्हणजे नंबर, एक म्हणजे बायोमास आणि एक आहे एनर्जी. ठीक आहे, बघा, पिरामिड ऑफ नंबर, पिरामिड ऑफ बायोमास, पिरामिड ऑफ एनर्जी. तर कोणतं नाही? पिरामिड ऑफ फूड वेब. पिरामिड ऑफ फूड वेब अशा प्रकारचं कोणतंही पिरामिड नसतं. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं आन्सर आहे. पुढे चालूया. काही प्रजाती नष्ट झाल्या तर पर्यावरणावर गंभीर परिणाम करतात, त्यांना काय म्हणतात? म्हणजेच सम स्पीसीज इफ एलिमिनेटेड सिरियसली अफेक्ट द इकोसिस्टीम, दीज आर कॉल्ड ॲज. त्याचा आन्सर आहे कीस्टोन स्पीसीज. हे आपण बेसिकच्या लेक्चरमध्ये पाहिले आहे. हे बाकी जे आहे ब्ल्यू स्टोन, रेड स्टोन, येलो स्टोन, हे काहीतरी सेट करायचे म्हणून ऑप्शन सेट केलेला आहे. ठीक आहे, त्याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 कीस्टोन स्पीसीज. आता आपण पाहूया 1 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेतले एन्व्हायरमेंटचे प्रश्न. बघा, क्वेश्चन क्रमांक 32. निम्न अक्षरवृत्ताच्या मानाने उच्च अक्षरवृत्तामध्ये सर्वसाधारणपणे मोठ्या प्रमाणात जैवविविधता असते. म्हणजेच हायर लॅटिट्यूड जनरली हॅव ग्रेटर बायोडायव्हर्सिटी दॅन लोअर लॅटिट्यूड. चुकीचं हे स्टेटमेंट कसं आहे पाहूया आपण. बेसिकच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. समजा पृथ्वी पकडली आणि इक्वेटर जे असतं आपण त्याला लोअर लॅटिट्यूड म्हणतो. जसं आपण पोलकडे जाऊ तसं आपण त्याला हायर लॅटिट्यूड म्हणतो. आपण पाहिलेलं आहे, जॉग्राफीमध्ये सुद्धा पाहतो, सगळ्यात जास्त सूर्यकिरणं कुठं पडतात? तर ह्या इक्वेटर रिजनमध्ये, किंवा आपण त्याला ट्रॉपिकल एरिया म्हणू, ट्रॉपिकल रिजनमध्ये. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त फॉरेस्ट सुद्धा इथं असतात, सगळ्यात जास्त टेम्परेचर सुद्धा इथंच असतं, सगळ्यात जास्त रेनफॉल सुद्धा इथंच असतं. त्याच्यामुळं बायोडायव्हर्सिटी सुद्धा सगळ्यात जास्त याच भागात असते. ठीक आहे, त्याच्यामुळं स्टेटमेंट ए हे चुकीचं आहे. पुढं म्हणते बायोडायव्हर्सिटी इज जनरली ग्रेटर ॲट लोअर अल्टिट्यूड दॅन ॲट हायर अल्टिट्यूड ऑन माउंटेन स्लोप. म्हणजे पर्वतीय उतारावर उच्च उंचीपेक्षा निम्न उंचीवर सर्वसाधारणपणे जैवविविधता मोठ्या प्रमाणात असते. तर स्टेटमेंट बरोबर आहे. बघा, जसं आपण पर्वतावर पाहू तर पर्वताच्या खालच्या बाजूला, म्हणजेच जिथं फेवरेबल एन्व्हायरमेंट आहे, जिथं आपण म्हणू शकतो ऑक्सिजनचं प्रमाण सुद्धा जास्त आहे, म्हणून फेवरेबल कंडिशनमुळे बायोडायव्हर्सिटीचं प्रमाण हे जास्त असतं कम्पेअर टू त्याच्या टॉप. त्याच्यामुळं स्टेटमेंट बी सुद्धा हे स्टेटमेंट बी हे बरोबर आहे. आपल्याला विचारलं आहे करेक्ट. त्याचा आन्सर आहे ओनली बी, ऑप्शन क्रमांक 2. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 33 बघा. भारत सरकारने हवेच्या गुणवत्तेचे मूल्यांकन, हवेचा अंदाज यावरील संशोधनासाठी सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी, वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च म्हणजे सफरची स्थापना खालीलपैकी कोणत्या 4 शहरामध्ये केली? तर हा फॅक्च्युअल प्रश्न आहे, करंटशी रिलेटेड आहे. त्याचं डायरेक्ट आन्सर आहे दिल्ली, पुणे, अहमदाबाद. ठीक आहे, दिल्ली, पुणे, अहमदाबाद, मुंबई, पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर पुढे जाऊया. 34 बघा. जागतिक तापमान वाढीच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा. सोपा आहे प्रश्न हा सुद्धा. पहिलं स्टेटमेंट आहे एनारोबिक मिथेन इज इमिटेड विथ राईस कल्टिवेशन. म्हणजे तांदळाच्या लागवडीबरोबर एनारोबिक मिथेनचे उत्सर्जन होते. बरोबर आहे. आपण ॲग्रिकल्चरमध्ये हे पाहतो की जी काय आपण राईस कल्टिवेशन, भात शेती करतो, कालही आपण लेक्चरमध्ये जेव्हा ग्रीन हाऊस गॅस पाहिले होते क्लायमेटच्या, त्याच्यामध्ये देखील हा प्रश्न हे स्टेटमेंट पाहितलं होतं आपण. राईसच्या कल्टिवेशनमधून मिथेन गॅस हा उत्सर्जित होतो. ठीक आहे, म्हणून ए स्टेटमेंट हे बरोबर आहे. पुढचं स्टेटमेंट पाहू. व्हेन नायट्रोजन बेस्ड फर्टिलायझर्स आर युज्ड नायट्रस ऑक्साईड इज रिलीज इन टू द सॉईल. तर नाही, आताच 2023च्याच पेपरमध्ये आपण पाहिलं स्टेटमेंट रिपीट झालेलं आहे जवळपास. आपण पाहितलं की जे काही नायट्रोजनस फर्टिलायझर असतात ते जेव्हा आपण जमिनीमध्ये टाकतो तर त्याच्या थ्रू प्लांट हे कोणत्या फॉर्ममध्ये ॲब्झॉर्ब करते? तर नायट्रोजन ट्रायऑक्साईड, किंवा आपण ह्याला नायट्रेट आयन सुद्धा म्हणू शकतो. त्याच्यामुळे हे नायट्रस ऑक्साईड चुकीचं आहे. त्याच्यामुळे स्टेटमेंट बी हे रॉंग आहे. आपल्याला करेक्ट विचारलं आहे तर ऑप्शन क्रमांक 1 ओनली ए. त्याच्यानंतर 34 झालं. आता आपण 35 कडे जाऊया. बघा, 35 आहे पॅन म्हणजेच परॉक्सीॲसिटिल नायट्रेट खालील परस्पर क्रियेच्या परिणामी तयार होतो. म्हणजे पॅन इज फॉर्म्ड ॲज अ रिझल्ट ऑफ फॉलोइंग इंटरॅक्शन. हा सुद्धा एक डिफिकल्ट कॅटेगरीचा प्रश्न आहे. शक्यतो आपण एन्व्हायरमेंटमध्ये ह्या गोष्टी वाचत नाहीत. जर पाहितलं आता मागचा झालेला प्रश्न आणि हा कोणता 33 नंबरचा हा जो की सफरचा आहे, आणि पॅन, हे जर 2 प्रश्न सोडले तर 3 प्रश्न अगदी इझी कॅटेगरीचे होते. त्याच्यामुळे 5 पैकी हे 3 प्रश्न तरी बरोबर येणं अपेक्षित होता. तर हे ह्याचं सरळ उत्तर आहे 35 उत्तर 3 नायट्रोजन ऑक्साईड आणि हायड्रोकार्बन्स. त्याच्यानंतर पुढे जाऊया. 36 ऊर्जेच्या निर्मितीमध्ये पर्यावरणाच्या ऱ्हासापेक्षा डॅश या विकासाला जास्त प्राधान्य दिले जाते. म्हणजेच डॅश डेव्हलपमेंट इज प्रायोरिटाईज ओव्हर एन्व्हायरमेंट. काय आहे? तर ह्युमन. बरोबर आहे ना. आपण एन्व्हायरमेंटपेक्षा ह्युमनला जास्त महत्त्व देतो जे काय आपण ऊर्जा निर्मिती करतो त्याच्यामध्ये. ठीक आहे,
तर अशा प्रकारे आपण सर्व प्रश्न एन्व्हायरमेंटचे पाहिलेले आहेत. आशा करतो की आपल्याला सर्व प्रश्न हे 2019 पासून ते 2024 पर्यंत समजलेले असतील. आपण एकदम व्यवस्थित प्रकारे घेतलेले आहेत. जरी काही अडचण असेल तर तुम्ही व्हिडिओ जाऊन पुन्हा पाहू शकता, कोणता पोर्शन तुम्हाला अवघड गेलेला आहे त्याच्यानुसार. आणि हे प्रश्न जास्तीत जास्त रिवाईज करा. आपण पाहिलेलं आहे खूप ठिकाणी प्रश्न रिपीट होताना दिसतात. तुम्ही 2013 पासूनचे सुद्धा प्रश्न पाहू शकता. 2013 ते 2018 हे स्वतः तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप साऱ्या प्रश्नांमध्ये रिपिटेशन दिसून येईल. ठीक आहे, नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत व्हिडिओला पाठवा. ठीक आहे, थँक्यू.